नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं एकदा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे PM बुलढाणेवाला. आणि मी ईशान बोर्डे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आपण मागच्या लेक्चरला काय पाहिलं, सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स आणि बँक आणि त्याचं एक्सप्रेशन बघितलं, बरोबर आहे की नाही. सर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय बघायचंय, आज आपल्याला आजचा जो टॉपिक राहणार आहे आपले ते एक्सप्रेशन ऑफ वेल डेथ्स राहणार आहे. म्हणजे आपण वेल डेथचा अर्थ लक्षात ठेवा, ते मी सांगा मोजका कुवा, बरोबर आहे की नाही, कायचा मोजका कुवा. त्यानंतर बँकिंग ऑफ रोड बघायचं आहे. त्यानंतर अँगल ऑफ बँकिंग डेफिनेशन बघायची आपल्याला अँगल ऑफ बँकिंगची. त्यानंतर प्रूव्ह दॅट टॅन थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स v स्क्वेअर अपॉन अंडर रूट rg, आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे अबाउट द बँक रोड. त्यानंतर बँक रोड लोअर स्पीड लिमिटला किती असते आणि बँक रोड अप्पर स्पीड लिमिटला किती असते ते बघायचं आहे, बरोबर आहे. सर आपण आपल्या या आजच्या लेक्चरला सुरू करूया. नाउ आता आपला पहिला क्वेश्चन कराना, एक डिराइव एन एक्सप्रेशन फॉर द वेल ऑफ डेथ, शो दॅट v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ rg अपॉन म्यू. ठीक आहे, ते तुम्हाला शो करायचं. हे मी डायग्राम काढलेली आहे. डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिसते, वेल ऑफ डेथची डायग्राम, की ज्याच्यामध्ये काय आहे, हा जो मास आहे हे खाली का लागते, म्हणजे एक गाडी व्हेकल आहे ती हॉरिझॉन्टली मूव्ह होणार. तर हॉरिझॉन्टली मूव्ह होत असताना या वेटला व्हेकलला काय असणार, मास असणार. टुवर्ड द कोणाकडे जाणार, ग्रॅव्हिटेशन टुवर्ड द अर्थ सरफेस, म्हणून आपण काय लिहिलं mg. त्यानंतर वरच्या साईडला काय लागणार, फ्रिक्शनल फोर्स लागणार, बरोबर आहे. कोणता फोर्स, फ्रिक्शनल फोर्स. आतमधल्या साईडला काय लागणार, कारण की तो आतमध्ये ओढला जाणार, आतमधले ओढला जाणार म्हणजे नॉर्मल होणार, म्हणजे टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल कडे जाणार. आणि हा काय, सी म्हणजे सेंटर, आणि इथं काय तयार होणार, रेडियस म्हणजे r. सो आता आपल्याला याचं एक्सप्रेशन बघायचंय. जेव्हा एक्सप्रेशन आपण सॉल्व्ह करतो तेव्हा एक्सप्रेशन सॉल्व्ह करताना तुम्हाला माहिती गोष्टी काय काय लिहायला लागतात. सो सर्वात पहिले जे जे आहे ते लिहून टाका. काय येणार पहिले बघून घ्या. एफएस म्हणजे काय असते, फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. सो देन mg इज काय आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला वेट आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला. त्यानंतर n ला आपण काय म्हणणार, n इज अ नॉर्मल, कोणाकडे आहे, हॉरिझॉन्टली होत आहे, पण कसा, टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल कडे चालला. ठीक आहे, टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल कडे चालला. आणि या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स आला म्हणजे या ठिकाणी म्यूअस येणार, बरोबर नाही, ज्याला आपण काय म्हणतो, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स म्हणतो. काय म्हणतो, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. मग याच्यावर एक्सप्रेशन काय बनणार, याच्यावर इक्वेशन काय बनणार, तर इक्वेशन आपलं बनणार. सो पहिले आपलं काय झालं, एफएस हा एफएस वर चालला आणि mg खाली चालला. बघा हे दोन्ही अपोजिट डायरेक्शनला आहे, म्हणजे डायरेक्ट आपण काय म्हणणार या ठिकाणी की एफएस जो आहे, एफएस इज इक्वल टू काय होणार, mg. एफएस इज इक्वल टू काय होणार, mg. याला इक्वेशन नंबर 1 द्या सरळ सरळ. ठीक आहे. त्यानंतर एफएस इज इक्वल टू mg. त्यानंतर काय उरलेला आहे, हा जो ही जी व्हेकल आहे, ही व्हेकल कुठे येणार, टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल कडे, बरोबर आहे. टुवर्ड म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट करूला, काय करूला, सेंट्रिपिटल फोर्स. मग n आहे, काय लिहिणार आपण, n इज इक्वल टू काय म्हणणार, mv स्क्वेअर अपॉन r. काय म्हणणार, mv स्क्वेअर अपॉन r. सरळ सरळ इक्वेशन 2 टाकून द्या. क्लिअर इथपर्यंत. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला समजते आहे, याच्यामध्ये दिसत आहे की आपल्याला या ठिकाणी काय लागते, फ्रिक्शनल फोर्स लागते रे बाबा. म्हणजे या ठिकाणी तुमचं काय येणार, एफएस इज इक्वल टू काय होणार, म्यूएस इंटू n. फॉर्म्युला लक्षात ठेवा. एफएस चा जो फॉर्म्युला आहे म्हणजे फ्रिक्शन, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स, दॅट इज इक्वल टू म्यूएस इंटू n. हे काय आहे, एस म्हणजे काय, स्टॅटिक. स्टॅटिक म्हणजे काय आपलं म्हणतो, आपण त्याला म्हणतो फ्रिक्शनल फोर्स, बरोबर. ठीक आहे. सो नाउ तर याच्यानंतर काय करायचं, याला इक्वेशन नंबर सरळ सरळ 3 देऊन द्या. आता 3 इक्वेशन मध्ये, इक्वेशन 3 मध्ये इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 च्या व्हॅल्यू, 1 आणि 2 च्या व्हॅल्यू पुट करून द्या. मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 च्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय म्हणायला लागणार की सरळ सरळ हा एफएस फ्रिक्शनल फोर्सचा या ठिकाणी फॉर्म्युला बनला. एफएस इज इक्वल टू म्यूएस इंटू n. हा काय एक प्रकारचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. सो पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 3 मध्ये इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 पुट करा. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 पुट केल्याच्या नंतर तुम्हाला काय मिळते, हा एफएस च्या जागी काय टाकणार मी, बघा इम्प्लाइज करतो इक्वेशन 3 ला. ठीक आहे. इक्वेशन 3 इम्प्लाइज दॅट काय म्हणणार, एफएस च्या जागी काय टाकायचं, mg टाकलं, इज इक्वल टू म्यूएस जसाच्या तसा येणार. ठीक आहे. म्यूएस च्या जागी काय टाका आता, mv स्क्वेअर अपॉन r. ठीक आहे, mv स्क्वेअर अपॉन r. आता या ठिकाणी तुम्हाला समजते ही टर्म पूर्ण खाली असते. ठीक आहे. आणि याच्या खाली एक 1 असतो, हे माहिती तुम्हाला, बरोबर आहे. कोएफिशिएंट याच्या खाली किती असतो, 1 असतो. सो या ठिकाणी m आणि m सरळ सरळ या ठिकाणी काय होणार, कॅन्सल होऊन जाणार. म्हणजे कुठे जाणार, देवगाव महिला जाणार. ठीक आहे. कुठे जाणार, आपला देवगाव महिला. सो उरला काय, g इज इक्वल टू काय उरला, म्यू एस व्ही स्क्वेअर अपॉन r.
या ठिकाणी तुम्हाला समजते आपल्याला काय काढायचं आहे, तर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काढायची आहे. काय काढायची आहे, व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काढण्यासाठी व्हेलॉसिटीला ट्रान्सफर करायला बाबा, याला इकडे पळवा आणि याला इकडे पळवा, म्हणजे काय करी, पळवा पळवी. बरोबर, काय करा रे, पळवा पळवी. ठीक आहे, करा पळवा पळवी. पळवा पळवी केल्यानंतर तुम्हाला काय येते ते सांगा. बरोबर आहे की नाही, म्हणजे हा व्ही स्क्वेअर इकडे जाणार आणि हा तिकडे जाणार, म्हणजे याच्या ठिकाणी तुम्हाला इक्वेशन डायरेक्टली काय होणार तुमचं, का बनून जाणार, व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू आर जी अपॉन म्यू. का बनून जाणार, व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू आर जी डिवायडेड बाय म्यू आणि टेकिंग स्क्वेअर रूट. बरोबर आहे, म्हणजे व्ही स्क्वेअरचा अंडर रूट घेऊन घ्यायचा, टेकिंग अंडर रूट घेऊन घ्यायचा, म्हणजे काय होणार तुम्हाला, व्ही इज इक्वल्स टू इन अंडर रूट ऑफ आर जी अपॉन म्यू. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द वेल ऑफ डेथ. आणि हेच तुम्हाला शो करायचं होतं, हेच तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं की एक्सप्रेशन किती येणार. मग किती आलं, व्ही इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर जी अपॉन म्यू. क्लिअर इथपर्यंत समजलं, राईट डाऊन. सो नेक्स्ट टॉपिक आहे आपला बँकिंग ऑफ रोड. काय म्हटलं आपण, बँकिंग ऑफ रोड. आता बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय आहे, तर सरळ सरळ मी तुम्हाला इथं डेफिनेशन तुम्हाला दिसते, पण मी डेफिनेशनच्या द्वारे मराठीमध्ये तुम्हाला समजून सांगतो आपल्या शुद्ध मराठीत. सपोज बँकिंग ऑफ रोड म्हणजे हा एक रोड आहे. ठीक आहे, असा हा रोड चाललेला आहे. आता हा जो रोड आहे, हा रोड कसा आहे, कर रोड आहे. आपल्या भाषेमध्ये घाटाचा रोड म्हणून आपला घाट. ठीक आहे, हा कर रोड आहे. कर रोड मध्ये जात असताना जेव्हा आपण आपली व्हेकल जी आपण आपल्या या रोडने पळवू, डुंग 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 अशी पळू आपण, हे डिंग 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 डिंग, हे डिंग 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 डिंग, हे डिंग 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 डिंग, काय होणार लक्षात ठेवा. जेव्हा बँकिंग ऑफ रोड वरती जेव्हा आपण टर्निंग वर येणार, तेव्हा आपली टर्निंग वर आल्याच्या नंतर आपला स्पीड कसा होणार, स्लो डाऊन होणार. बरोबर आहे, बरोबर आपण स्टेअरिंग काय करणार, असं स्लो करणार. जर तुम्ही काय केलं, जर तुमचा स्पीड हा कॉन्स्टंट तुम्ही ठेवला, जो ज्या रोडने येत आहे तुमचा स्पीड, तर काय होणार तुम्हाला माहिती, तुम्ही सरळ डिचकून बरोबर मी खाली चालत जाणार. बरोबर आहे, त्यामुळे आपल्याला स्पीड इथं टर्निंग काय करावं लागणार, स्लो डाऊन करावं लागणार. मग अशा टर्मला काय म्हणतात त्यांनी, बँकिंग ऑफ रोड. म्हणजे याचा अर्थ काय, कारण की एक बाजू कशी असतील, हायर असणार, एक बाजू कशी असते, लोवर असणार. लक्षात ठेवा, एक हा आणि एक लो, असा टर्निंग राहतो. बरोबर आहे, असा. मग अशा जागी जात असताना तुम्हाला काय करणं पडणार, अशा ठिकाणी जात असताना तुम्हाला काय करणं पडणार, तुम्हाला स्पीड हा कमी करावा लागला. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हटलं, तर बघा, द रोड सरफेस इज केप्ट inclined to the horizontal. बरोबर, रोड सरफेस इज केप्ट inclined to the horizontal, म्हणजे हॉरिझॉन्टल नाही आहे, पण कसं आहे म्हणतो, टर्निंगचा आहे. ठीक आहे, हॉरिझॉन्टल सच दॅट द आउटर एज ऑफ अ रोड इज ॲट अ हायर लेवल दॅन द इनर एज. म्हणजे आउटर लेवल, लक्षात ठेवा काय म्हटलं, आउटर एज ऑफ अ रोड, म्हणजे एज म्हणजे काय, कडा. ज्या कडा आहे, आउटर एज काय म्हटलं आपण, ज्या कडा आहे, बाहेरच्या कडा आहे, त्या कशा म्हणतो, आउटर एज ऑफ अ रोड इज ॲट हायर लेवल दॅन द इनर एज. कशी आहे, दॅन द इनर एज, म्हणजे आतल्या एज पेक्षा त्याची कडा कशी, ती हायर आहे म्हणतो. बरं, आउटर रोड इज ॲट अ हायर, म्हणजे बाहेरची लेवल कशी, आउटर भाग कसा आहे, लंबा आहे, आणि द इनर एज इज अ लो, म्हणजे हा भाग असा तर हा भाग असा असेल. लक्षात ठेवा काय सांगतोय, हा भाग असा तर हा भाग असा असेल, तेव्हा हा रोड असा जाणार. बरोबर आहे, तेव्हा हा रोड असा जाणार, म्हणजे हा गाजला हायर, हा गाजला इनर, हा असा चाललेला आहे. मग अशा ठिकाणी जात असताना तुम्हाला काय करावं लागेल, स्पीड हा कमी करावा लागेल. सो जेव्हा आपण गाडी ही कोण टर्निंगवर नेणार, तेव्हा टर्निंगवर नेत असताना इथून काय बनणार, तुम्हाला माहिती आहे, एक ऍक्सेस टाकला आपण. ठीक आहे, या ठिकाणी ओके, सेंटर टाकला, सेंटर काढला, आणि या सेंटरवर आपली गाडी ट्रॅव्हल करत आहे. मग जेव्हा ट्रॅव्हल करणं, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कारण की याच्यावर तुम्हाला अँगल बँकिंग काढायचं आहे. काय काढायचं आहे, अँगल ऑफ बँकिंग. म्हणून त्यांनी म्हटलं या ठिकाणी काय तयार करणार, एक अँगल ऑफ बँकिंग सुद्धा तयार करणार. काय म्हटलं, अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय असते, द अँगल, काय म्हटलं आपण, द अँगल मेड बाय द हॉरिझॉन्टल अँड सरफेस. अँगल मेड बाय कसं करणार, अँगल मेड बाय हॉरिझॉन्टल, अँगल मेड बाय द अँगल मेड बाय द बँक रोड सरफेस वर करणार विथ द हॉरिझॉन्टल. अँगल मेड बाय द बँक रोड सरफेस विथ द हॉरिझॉन्टल. लक्षात ठेवा, विथ द हॉरिझॉन्टल, त्याला काय म्हणायचं आपण, अँगल ऑफ बँकिंग. मग या ठिकाणी तुमचं काय म्हणणं दुसरं सांगा, अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग. मग आपण या अँगल ऑफ बँकिंगला काय म्हणणार, अँगल ऑफ बँकिंगला आपण काय म्हणणार या ठिकाणी, द अँगल मेड बाय द बँक रोड. ठीक आहे, बँक रोड,
अँगल मेड बाय द बँक रोड कसा करणार अँगल मेड बाय द बँक रोड सरफेस त्याच्या सरफेसवरती ठीक आहे सरफेसवरती विथ द हॉरिझॉन्टल कसा करणार विथ हॉरिझॉन्टल कसा करणार विथ हॉरिझॉन्टल चला बघा मग इकडे विथ हॉरिझॉन्टल म्हणजे कसा करणार लक्षात ठेवा या ठिकाणी एक जेव्हा कर रोड झाला जेव्हा काय झाला कर रोड झाल्याच्या नंतर या ठिकाणी अशा ठिकाणी एक तुमचा अँगल ऑफ बँकिंग आणि ही तुमची कार आहे ही आपली डुगडुगी आहे ती डुगडुगी चाललेली आहे बरोबर आहे की नाही मग या ठिकाणी तो काय करणार एक अँगल क्रिएट करणार दॅट इज द अँगल कॉल्ड ॲज अ थीटा त्याला काय म्हणतो आपण थीटा म्हणून त्याला डिनोट सुद्धा कशाने करतो आपण थीटाने डिनोट करतो कशाने करतो थीटाने मग अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय अँगल मेड बाय द बँक रोड सरफेस विथ द हॉरिझॉन्टल अँगल मेड बाय द बँक रोड सरफेस विथ द हॉरिझॉन्टल त्याला काय म्हणायचं बँक अँगल ऑफ बँकिंग काय म्हणायचं अँगल ऑफ बँकिंग लक्षात आलं इथपर्यंत मग याच्यावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन मध्ये एक्सप्रेशन सांगायचं होतं की थीटा इज इक्वल्स टू tan इनवर्स अंडर इन ब्रॅकेट ऑफ v स्क्वेअर अपॉन rg बरोबर आहे की नाही मग याच्याच तुम्हाला थीटा व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे थीटा इज इक्वल्स टू का म्हणतो tan इनवर्स v स्क्वेअर अपॉन rg हे तुम्हाला एक्सप्रेशन या ठिकाणी फाइंड करायचं आहे की हे कसं आले लक्षात ठेवा ठीक आहे हे तुम्हाला काय करायचं आहे एक्सप्रेशन दाखवायचं आहे हे एक्सप्रेशन कसं आलं तेच एक्सप्रेशन आता आपण बघणार आहे चला आता एक्सप्रेशन कडे वळूया सो आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे आपल्याला करायचं आहे या ठिकाणी एक्सप्रेशन दॅट इज एक्सप्रेशन जे होतं आपलं ते काय होतं की थीटा इज इक्वल्स टू tan इनवर्स इन ब्रॅकेट ऑफ v स्क्वेअर अपॉन rg हे तुम्हाला फाइंड करायचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे यासाठी आपल्याला बँकिंग ऑफ रोडचा यूज करावा लागेल मग या ठिकाणी तुम्हाला एक व्हेकल दिसत आहे ही व्हेकल काय करते बँकिंग ऑफ रोडने खाली येत आहे बरोबर आहे की नाही मग या ठिकाणी जेव्हा ती खाली येणार तेव्हा या व्हेकलचं का असणार वेट असणार ते आपण काय म्हटलं mg म्हटलं वरती काय जाणार या ठिकाणी अँगल क्रिएट होतोय थीटा अँगल क्रिएट होते बरोबर आहे की नाही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी थीटा अँगल क्रिएट होणार त्या ठिकाणी कंपोनंट तयार होतील दोन कंपोनंट याच्या ठिकाणी तयार होणार म्हणजे एक काय जाणार जो थीटा असतो त्या थीटाच्या जवळचा तुम्हाला माहिती आहे का बनणार तर कॉस थीटा बनणार का बनणार या ठिकाणी कॉस थीटा आणि हा का बनणार तुमचा साइन थीटा बनणार बरोबर आहे की नाही मग या ठिकाणी दोन कंपोनंट जरी बनले पण या ठिकाणी दोन फोर्सेस ऍक्ट होतील एक होणार फोर्स म्हणजे तुमचा mg जो कसा लागत आहे तुम्हाला माहिती आहे तर व्हर्टिकली डाऊनवर्ड लागत आहे आणि दुसरा म्हणजे नॉर्मल रिएक्शन करत आहे की जो नॉर्मल रिएक्शन कशी करते परपेंडिक्युलर टू द बँक रोडला कशी आहे म्हणतो तो परपेंडिक्युलर आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आता मी पुस्तकाची डायग्राम दाखवतो बघा ठीक आहे दिसली चला तर या ठिकाणी मी सांगितलं परपेंडिक्युलर म्हणजे हा झाला म्हणजे हा काय झाला तुमचा n म्हणजे काय झाला तुमचा हा n झाला जर आपण याला जॉईन केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने दिसणार ठीक आहे या पद्धतीने दिसते ओके बरोबर आहे की नाही म्हणजे हा काय झाला तुमचा n इज अ नॉर्मल मग या ठिकाणी तुमचे दोन काय लागतात या ठिकाणी दोन मुव्हिंग बँक रोडवरची या ठिकाणी दोन वेन आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी बघा वेन अ व्हेकल इज मुव्हिंग ऑन अ बँक रोड जेव्हा व्हेकल मूव्ह होते बँक रोडवरती तेव्हा तुमचे दोन फोर्स या ठिकाणी ऍक्ट होतात किती फोर्सेस दोन फोर्सेस जो पहिला फोर्स असणार तुमचा पहिला काय म्हटलं मी तुम्हाला की जो असणार mg व्हर्टिकली डाऊनवर्डला पहिला फोर्स लागला आपला mg कसा लागला व्हर्टिकली डाऊनवर्ड आणि दुसरा जो असणार तो n असणार नॉर्मल हा परपेंडिक्युलर असणार कसा असणार परपेंडिक्युलर टू द बँक रोड कोणाला परपेंडिक्युलर कोणाला असणार बँक रोडला आलं लक्षात समजत पर्यंत हा जो आहे हा परपेंडिक्युलर असणार कोणाला बँक रोड ही बँक रोड आहे या बँक रोडला काय आहे तो परपेंडिक्युलर आहे क्लिअर इथपर्यंत पुढे काय म्हटलं द नॉर्मल रिएक्शन या ठिकाणी डबल ठीक दोन कंपाऊंड लागतात किती कंपाऊंड लागतात देयर आर टू कंपोनंट्स काय की टू पहिला कंपोनंट तुम्हाला माहिती आहे n आपला हा नॉर्मल आहे बरोबर आहे म्हणून आपण काय म्हणणार या ठिकाणी n आणि या ठिकाणी म्हणणार n cos थीटा n cos थीटा कसा लागू राहिला व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन ठीक आहे आणि दुसरा लागणार n sin थीटा तो कसा लागणार हॉरिझॉन्टली डायरेक्शन कसं लागणार हॉरिझॉन्टली डायरेक्शन मग यावरून आपल्याला n cos थीटाला बॅलन्स करायचंय n cos थीटाला बॅलन्स करत असताना लक्षात ठेवा तुम्हाला इक्वेशन काय बनणार आता इथे बघा मेन पॉइंट आपण इथे आलो की n cos थीटाला इक्वेशन काय बनणार व्हेकलचं वेट किती आहे mg म्हणून मी सरळ लिहिणार या ठिकाणी n cos थीटा इज इक्वल्स टू काय म्हणणार mg क्लिअर पर्यंत आणि याला इक्वेशन नंबर आपण बोलणार 1 किती म्हणणार आपण याला इक्वेशन नंबर 1 ठीक आहे
त्यानंतर काय उरलं या ठिकाणी एन कॉस थिटा म्हटलं, मग एन साइन थिटा हा हॉरिझॉन्टली चाललेला आहे. कसाला? हॉरिझॉन्टली चालला, टुवर्ड द सेंटरकडे चालला, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होणार. का होणार? सेंट्रिपिटल फोर्स. मग या ठिकाणी मी काय लिहिणार? एन साइन थिटा इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे? mv स्क्वेअर अपॉन आर. याला इक्वेशन नंबर 2 म्हणणार. क्लिअर इथपर्यंत? इक्वेशन नंबर आपण काय म्हटलं? 2. मग सरळ सरळ काय करायचं? इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करायचं. काय करायचं? इक्वेशन 2 ला, म्हणून इथं म्हणणार मी डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय 1. इक्वेशन 2 ने इक्वेशन 1 ला डिवाइड करायचं. काय आहे ते बघा, एन साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा इज इक्वल्स टू mv स्क्वेअर अपॉन आर डिवाइडेड बाय काय लिहिलं आपण? mg. काय लिहिलं आपण? mg. लक्षात ठेवा. मग काय होणार या ठिकाणी? या ठिकाणी एन एन कॅन्सल होऊन जाणार. साइन थिटा अपॉन कॉस थिटा तुम्हाला माहिती आहे काय बनणार या ठिकाणी? टॅन थिटा. बरोबर आहे? काय बनणार? टॅन थिटा. आणि या ठिकाणी काय होणार? आता बघा, हा mg आहे, हा डिवायडेशन मध्ये, हा वर गेला काय होणार? मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे याचं काय होणार? रेसिप्रोकल. हात पाय वरती, खाली मणकं वरती पाय. कसं होणार बघा या ठिकाणी? टॅन थिटा इज इक्वल्स टू काय बोललो आपण? mv स्क्वेअर अपॉन आर जैसे थे मल्टिप्लाय मध्ये होणार, खाली वरती डोकं पाय. बरोबर आहे? खाली वरती डोकं, खाली वरती पाय, खाली डोकं. लक्षात ठेवा, त्याला म्हणतात आपण रेसिप्रोकल. ओके, उलट टांगायचं, उलट. ठीक आहे. मग या ठिकाणी यम तुमचा सरळ सरळ या ठिकाणी काय होणार? कॅन्सल होऊन जाणार. मग या उरला काय? तर टॅन थिटा काय म्हटलं आपण? टॅन थिटा इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. काय म्हटलं आपण? व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. बरोबर आहे? मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? थिटाची व्हॅल्यू म्हणजे अँगल काढायचा, थिटा व्हॅल्यू. सो इथे काय बनला तुमचा? टॅन इनवर्स काय बनला? व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. अँड दिस इज द एक्सप्रेशन फॉर द बँकिंग ऑफ कर्व रोड. पण हे झालं तुमचं बँकिंग ऑफ रोडचं. जर तुम्हाला म्हटलं की या रोडने आपल्याला सेफली ड्राईव्ह करायचंय, सेफली खाली उतरायचं, तेव्हा इक्वेशन काय बनणार? जेव्हा आपल्याला सेफली इक्वेशन खाली करायचंय, तर सरळ सरळ लक्षात ठेवा. आता या ठिकाणी आपण काय म्हटलं? हे इक्वेशन आहे, या इक्वेशनला नंबर 3 द्या. किती? 3 द्यायचं. मग हा जो टॅन थिटा आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, इक्वेशन नंबर किती आलं आपलं? 3 आलं. मग याला काय करायचं? इक्वेशन 3 ला इम्प्लाइज करायचं. काय म्हणायचं? इक्वेशन 3 इम्प्लाइज द्या. मग या ठिकाणी तुम्हाला काय करायची? सेफली तुम्ही खाली आले पाहिजे, सेफली तुम्ही खाली उतरले पाहिजे. बरोबर आहे? मग उतरण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? लक्षात ठेवा. मी आता हे बघा, या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला? तर सेफली उतरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी या इक्वेशन 3 चा उपयोग करावा लागेल, यूज करावा लागेल. टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी चा यूज करायचा. मग यावरून तुमची व्ही स्क्वेअरची म्हणजे व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काढता आली पाहिजे, की या ठिकाणी बनणार. लक्षात ठेवा इक्वेशन टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. सो नाव दिस इम्प्लाइज दॅट, याला आपण काय केलं? इम्प्लाइज केलं. व्ही काढायचे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू या ठिकाणी काय बनणार? टॅन थिटा तिकडे जाणार. बरोबर आहे? म्हणजे काय बनणार? आर जी टॅन थिटा. ठीक आहे, आर जी टॅन थिटा. ठीक आहे. आणि मग या ठिकाणी तुम्हाला काय करा? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, सो दॅट इज व्ही इज इक्वल टू इन अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. क्लिअर? इथपर्यंत समजलं. आणि हेच तुमचं इक्वेशन आलं. केव्हाच इक्वेशन आहे? जेव्हा तुम्ही रोडवरून, बँकिंग ऑफ रोडवरून कसं उतरणार? सेफली उतरणार. ठीक आहे, लक्षात. व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू आर जी टॅन थिटा. आता जो नेक्स्ट टॉपिक आहे तो लास्ट वाला टॉपिक आहे. त्या लास्ट वाल्या टॉपिक मध्ये आपल्याला काय करायचं आहे? लोअर स्पीड लिमिट आणि अप्पर स्पीड लिमिट तुम्हाला काढायची आहे. या ठिकाणी मी तुम्हाला 2 डायग्राम दिलेले आहे. बघा पोट्ट्या हो, या ठिकाणी लोअर स्पीड लिमिट तुम्हाला डायग्राम दाखवलेली आहे. जशी तुमच्या बुक मध्ये आहे तशी मी तुम्हाला इथे काढून दाखवलेली आहे. दोन्ही पण बुक मध्ये डायग्राम आहे. दिसत नसेल तर पाहू शकता, दाखवते बुक तुम्हाला. ठीक आहे, दिसल्या? चला, तर या बुक मध्ये डायग्राम दाखवलेला आहे, त्याच्यावरूनच आपण आपलं एक्सप्रेशन काढायचं आहे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? पहिल्यांदा काढायचं तुम्हाला लोअर स्पीड लिमिट. काय काढायचं आपल्याला? लोअर स्पीड लिमिट, जो कसा असणार? व्हेलॉसिटी ही कशी असणार? लेस देन असणार करण्यापेक्षा अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा पेक्षा. कोणापेक्षा? अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा पेक्षा. म्हणजे तुम्हाला सरळ सरळ माहिती आहे की एम व्ही अपॉन आर इज लेस देन ऑफ एन कॉस थिटा. मग या ठिकाणी बघा कोण कुठे काय काय बनते आपल्याला ते बघायचं आहे. या ठिकाणी बघा, जर तुम्ही बघितलं
तर या ठिकाणी एफएस लागते म्हणजे फ्रिक्शनल फोर्स, म्हणजे रोड मधला आणि कार मधल्या या दोघांमध्ये रोड ऑफ व्हेकल म्हणजे जी व्हेकल आहे त्या व्हेकलच्या याच्यातला कशामधला आपण त्याला म्हणतो चक्क्यामधला, बरोबर, व्हील मधला आणि त्या रोड मधला काय होणार या ठिकाणी सरळ सरळ तुम्हाला फ्रिक्शनल फोर्स लागणार. मग या ठिकाणी अँगल थिटा तयार करूला, थिटा ज्या ठिकाणी थिटा कंपोनेंट आहे तिथला कोणता होणार म्हणतो कॉस थिटा. हे सर्व सरळ ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा, डोक्यामध्ये घालून ठेवा. ज्या ठिकाणी थिटा क्रिएट झाला त्या ठिकाणचा अँगल म्हणजे कोणता कॉस थिटा आणि हा वरचा कोण होणार एफ एस साइन थिटा. लक्षात ठेवा कारण की कोइफिशियंट फ्रिक्शनल फोर्स असल्यामुळे. सो या खाली काय लागणार व्हेकलला खाली असणार वेट दॅट इज एम जी, तीच टर्म आहे थिटा आहे म्हणजे हा झाला तुमचा नॉर्मल दॅट इज एन कॉस थिटा आणि हा झाला तुमचा एन साइन थिटा. जसे थे जसेच्या तसं. आता अप्पर स्पीड लिमिट मध्ये बघून घ्या कसं होणार. खाली काय लागणार तुमचं वेट ऑफ एम जी. या ठिकाणी ज्या ठिकाणी थिटा क्रिएट होते त्या ठिकाणचा अँगल म्हणजे कोणता एफ एस कॉस थिटा. या ठिकाणी कोणता होणार इकडे अपोजिटला एफ एस साइन थिटा. ध्यानात ठेवा करा का पोट्या हो. ठीक आहे, या ठिकाणी अँगल ऑफ थिटा आहे म्हणजे हा काय होणार तुमचा एन कॉस थिटा. त्यानंतर हा काय होणार तुमचा अपोजिटला एन साइन थिटा. समजले का रे पोट्या. लक्षात ठेव, बरोबर आहे की नाही. इकडे तिकडे भयकू नको, कसं भयकला तर मग काही कामाचं नाही आहे. सो आज लक्षात पर्यंत. आता याच्यावरून तुम्हाला जे सर्व तुम्हाला देऊन ठेवलेले आहे. आता तुम्हाला पुस्तका बुक मध्ये सुद्धा दिसते, बघून घ्या. या ठिकाणी काय दिसते तुम्हाला टू सेंटर ऑफ मास, बरोबर आहे, सेंटर ऑफ मोशन, टू सेंटर ऑफ मोशन. ठीक आहे, आणि दुसऱ्या टर्म मध्ये सुद्धा वाक्य दिलेले आहे टू सेंटर ऑफ मोशन, बरोबर आहे की नाही. मग याचा अर्थ काय आहे की कसं होणार ट्रॅव्हल. मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, पहिले आपण काढणार लोअर स्पीड लिमिट. सो दोन लिमिट काढायचे तुम्हाला, एक लोअर आणि एक अप्पर. तर याच्यामध्ये इक्वेशन जे येणार तुमचे इक्वेशन जे येणार ते इक्वेशन कसे बनणार तर या ठिकाणी बघून घ्या. या ठिकाणी पहिलं बनणार तुमच्या इन टर्म्स ऑफ एम व्ही स्क्वेअर मध्ये. सर बघा एम व्ही वन स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल्स टू, हा ठिकाणी बघा एन साइन थिटा आहे. सो एन साइन थिटा मायनस ऑफ हा काय होणार तुमचा एफ एस कॉस थिटा. लिहून टाका एफ एस कॉस थिटा. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. दुसरं इक्वेशन म्हणणार इन टर्म्स ऑफ एम जी च्या बद्दल, इन टर्म्स ऑफ एम जी बद्दल. मग एम जी बद्दल काय होणार तुमचं बघा तिथे डायग्राम मध्ये एम जी मध्ये काय म्हटलं एन कॉस थिटा. काय म्हटले तर एन कॉस थिटा प्लस कोण आहे एफ एस साइन थिटा. कोण बनला एफ एस साइन थिटा. याला इक्वेशन नंबर सरळ सरळ 2 म्हणून टाका. सो क्लिअर इथपर्यंत. आता काय करायचं इक्वेशन 1 ना इक्वेशन 2 ला डिवाइड करायचं. ठीक आहे, म्हणजे याला या ठिकाणी करायचं इक्वेशन डिव्हिडेशन करायचं. मग डिव्हिडेशन करत असताना या ठिकाणी काय बनणार ही टर्म ही अशी बनून जाणार. ठीक आहे, लक्षात ठेवा. आलं लक्षात. हे झाले डिव्हिडेशन करत असताना इक्वेशन नंबर 1 इक्वेशन 2 ला आपण डिवाइड केलं. 1 आणि 2 इक्वेशन डिवाइड केल्याच्यानंतर तुम्हाला ही टर्म मिळाली. या ठिकाणी ही टर्म मिळाल्याच्या नंतर ठिकाणी एम आणि एम कॅन्सल झाला. या ठिकाणी तुमचा जो होणार व्ही वन स्क्वेअर अपॉन आर ए जी म्हणजे काय होणार व्ही वन स्क्वेअर अपॉन आर जी. काय होणार व्ही वन स्क्वेअर अपॉन आर जी. मग या ठिकाणी लिहून टाका व्ही वन स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल्स टू एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा. आता ही टर्म जशी तशी येणार. मग या टर्म मध्ये येत असताना सरळ सरळ लक्षात ठेवा आल्याच्या नंतर या ठिकाणी काय करावं लागेल तुम्हाला. या ठिकाणी एन कॉस थिटाने सरळ सरळ काय करा या ठिकाणी डिव्हिडेशन करा. ठीक आहे, डिवाइडिंग एन कॉस थिटा मी या ठिकाणी डायरेक्ट करतो. ठीक आहे, एन कॉस थिटाने. ठीक आहे, नसेल समजत तर तुम्हाला स्टेप वाईज लिहून देतो. सो एन साइन थिटा मायनस ऑफ एफ एस कॉस थिटा. क्लिअर इथपर्यंत. अपॉन मध्ये काय घेतलं एन कॉस थिटा प्लस एफ एस ऑफ साइन थिटा. ठीक आहे, आता म्हणायचं खाली डिवाइडिंग एन कॉस थिटा. ठीक आहे, ऑन बोथ साइड. सॉरी डिवाइडिंग एन कॉस थिटा. दोन्ही याला एन कॉस थिटाने डिवाइड करा. मग इक्वेशन बनणार तुमचं व्ही वन स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल्स टू बघा आता काय बनलं व्यवस्थित पद्धतशीर लिहा. सो एन साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा. इथं मायनस आहे. सो एफ एस आहे. आता एफ एस च्या जागी काय टाकायचं सरळ सरळ एफ एस चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे म्यू एस इंटू एन. काय होतो म्यू एस इंटू एन टाकून द्या. सो म्यू एस एन कॉस थिटा अपॉन काय म्हणायचं या ठिकाणी एन कॉस थिटा. ठीक आहे, डिवाइड मध्ये काय करायचं एन कॉस थिटा आहे एन कॉस थिटा अपॉन ऑफ एन कॉस थिटा प्लस या ठिकाणी एफ एस आहे. एफ एस काय टाकायचं तुम्हाला म्यू एस इंटू एन साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा. क्लिअर पर्यंत समजलं. लक्षात ठेवा. आलं लक्षामध्ये काय म्हटलं तर या ठिकाणी सरळ सरळ डिव्हिडेशन केलं. डिव्हिडेशन केल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये काय काय कॅन्सल होते ते पण बघून घ्या. सरळ सरळ तुम्हाला एन आणि एन कॅन्सल
ठीक आहे. या ठिकाणी पुन्हा एन कॉस थिटा या ठिकाणी हा कॉस थिटा हे कॅन्सल होऊन जाणार. म्हणजे उरलं काय तुमच्याजवळ ते बघा. काय उरलं तुमच्याजवळ? फक्त आणि फक्त उरलं काय तुमच्याजवळ? तर सरळ सरळ या ठिकाणी तुमचा उरलो V1 चा स्क्वेअर अपॉन ऑफ आर जी इज इक्वल्स टू साइन बाय कॉस दॅट इज टॅन थिटा मायनस ऑफ म्यू एस अपॉन मध्ये इथं उरणार 1 प्लस ऑफ म्यू एस इंटू काय बनणार? म्यू एस इंटू टॅन थिटा म्हणजे इक्वेशन काय म्हणलं लक्षात ठेवा आपलं. ठीक आहे. या ठिकाणी टॅन थिटा मायनस ऑफ म्यू एस 1 प्लस म्यू एस टॅन थिटा 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. मग या ठिकाणी तुम्हाला V1 ची व्हॅल्यू काढायची आहे. V1 म्हणजे काय? व्हेलॉसिटी व्हॅल्यू काढायची. V1 ला काय करा? या ठिकाणी RG ला तिकडे पळवा. RG ला तिकडे पळवल्यानंतर तुम्हाला इक्वेशन काय बनणार लक्षात ठेवा. इथं या ठिकाणी लिहितो मी हे खोडून. ठीक आहे. इक्वेशन काय बनलं तुमचं? RG ला तिकडे पळवलं तर V1 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू RG ऑफ काय बनलं या ठिकाणी इन ब्रॅकेट ऑफ टॅन थिटा मायनस ऑफ म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. बरोबर आहे. आता काय करायचं? स्क्वेअर रूट काढून घ्यायचा. काय बरोबर आहे की काय करायचं? स्क्वेअर रूट काढून घ्यायचा. मग काढून घ्या स्क्वेअर रूट. काय बनणार बघा? V1 इज इक्वल्स टू इन पूर्णच्या पूर्ण अंडर रूट मध्ये टाका. अंडर रूट ऑफ RG इन ब्रॅकेट ऑफ टॅन थिटा मायनस ऑफ म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. and this is the expression for हे कोणाचं एक्सप्रेशन आलं? तर सरळ सरळ तुम्हाला हे समजते आहे की हे V1 हा जो आला तुमचा कोणाचा आला? मिनिममचा आला, लोअर स्पीडचा आला. कोणाचा आला? लोअर स्पीडची गोष्ट आली. बरोबर आहे की नाही? कोणाची आली? लोअर. आता सेम प्रोसेस कोणाची आहे? अप्पर स्पीड जी आहे सेम प्रोसेस आहे. फक्त या ठिकाणी काय चेंज होणार बघा लक्षात ठेवा. या ठिकाणी तुमचा अप्पर स्पीड लिमिट मध्ये या साईडला आला. ठीक आहे. आतल्या साईडला आला, आतल्या बाजूला आलेला आहे. म्हणून या ठिकाणी तुमच्या सरळ सरळ काय बदलणार? V बघा इथे लिहितो मी. ठीक आहे. मायनसचं प्लस प्लसचं मायनस होणार म्हणजे येणार तुमचा V2 मॅक्झिमम अप्परचा आहे इज इक्वल्स टू इन अंडर रूट ऑफ काय बनणार इक्वेशन? RG ऑफ टॅन थिटा. इथं काय होणार तुमचं लक्षात ठेवा? टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. समजलं? लक्षात ठेवा. हे तुमचं इक्वेशन म्हणलं कोणाचं? इन टर्म्स ऑफ अप्पर स्पीड लिमिट. कोणाचं म्हणलं? अप्पर स्पीड लिमिट. म्हणजे या ठिकाणी काय बनणार तुमचा? या ठिकाणी बनणार तुमचा प्लस म्यू एस. या ठिकाणी काय बनणार तुमचा? मायनस. या लक्षात. या ठिकाणी काय बनणार? मायनस म्यू एस. म्हणजे हे आलं तुमचं या ठिकाणी लोअर स्पीड लिमिट. कुणाचं आलं? आपलं लोअरचं आलं. आणि या ठिकाणी हे जे आलं तुमचं हे कुणाचं आलं? तुमचं अप्पर स्पीड लिमिटचं आलं. कुणाचं आलं? अप्पर स्पीड लिमिटचं. हे दोन एक्सप्रेशन फार महत्वाचे होते. ठीक आहे. वापस रिवाइंड करून वापस बघा. नाही काही अडलं असेल तर कमेंट मध्ये मला कमेंट करा. आलं लक्षात? ह्याचं सो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय काय बघितलं आहे? अँगल ऑफ बँकिंग ऑफ रोड, त्याचं एक्सप्रेशन बघितलं, वेल ऑफ डेथ बघितलं आणि दोन एक्सप्रेशन बघितले लोअर स्पीड लिमिट आणि अप्पर स्पीड लिमिटला. ठीक आहे. वापस रिवाइंड करा, वापस बघा आणि बघत राहा आणि व्यवस्थित पद्धतशीरपणे हे सॉल्व्ह करा. ठीक आहे. एक एक्सप्रेशन कमीत कमी 2 ते 3 वेळा आपण घरी सराव करून बघा, जेणेकरून एक्सप्रेशन आपल्या डोक्यामध्ये एकदम फिट बसणार. आलं लक्षात? आता आपण हा झाला तुमचा सर्क्युलर मोशन पार्ट. आता होणार आपला रोटेशनलचा पार्ट सुरू होणार त्या ठिकाणी. ओके. रोटेशनल पार्ट आपण लवकरच सुरू करणार. त्यामुळे धन्यवाद. जय महाराष्ट्र.